नमस्कार. फंक्शनचे अजून काही स्पेशल टाइप्स आपण बघणार आहोत. फंक्शन म्हणजे काय ती डेफिनेशन तर आपल्याला कळली. तर कुठलेही दोन सेट समजा घेतले, ए अँड बी, आणि काहीतरी इथे इलेमेंट आहेत 1 2 3 4 10 11 तर अशा पद्धतीने दोन सेट काहीतरी घेतलेले आहेत. त्या दोन सेट मधल्या मॅपिंगवरच डिपेंडंट पुन्हा पुढचे टाइप्स आहेत की कसं मॅपिंग असेल तर त्या फंक्शनला काय म्हणतात. तर फंक्शनमध्ये बेसिक कंडिशन काय लागते की जो डोमेन आहे त्या डोमेनचे सगळे इलेमेंट्स ऑपरेट झाले पाहिजेत. डोमेनवरचे सगळे इलेमेंट्स मस्ट बी ऑपरेटेड. त्यामुळे इथला कुठलाही मॅपिंगमध्ये राहत नाही, पण को डोमेन मधले काही राहिले तरी चालतात. हे फंक्शनमध्ये चालतंय, आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या फंक्शन मधल्या डोमेन मधले जे इलेमेंट येते ते 2-3 इलेमेंट असेच एका इलेमेंटला गेले तरी चालतात. म्हणजे भरपूर इलेमेंट्स असतील तर ते एकाच इलेमेंटला गेले तरी चालतात, तरी सुद्धा ते फंक्शन होऊ शकतं. रिलेशनला तसं काही कंडिशन्स नव्हत्या, हे आपण बघितल्या. फंक्शनला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्या फॉलो झाल्या तर त्याला आपण फंक्शन म्हणतो. तर समजा असं मॅपिंग आहे की 1 हा मॅप होतोय काहीतरी 12 ला, त्याच्यानंतर 2 पण मॅप होतोय 12 ला, 3 काहीतरी 13 ला, आणि 4 काहीतरी 15. तर अशा पद्धतीने मॅपिंग असेल तर हे फंक्शन होईल का? आधी फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये बसेल का ते? तर इट इज फंक्शन, कारण ऑल मेंबर्स ऑफ डोमेन आर ऑपरेटेड बाय एफ, म्हणजे फंक्शनने ऑपरेट झाले, मॅप झालेले आहेत कुठेतरी. त्याच्यानंतर एकच डोमेन मधला एक इलेमेंट इथे मेनी इलेमेंट्सना जाऊन मॅप होत नाही, म्हणजे 1 to मेनी असं काही होत नाही, त्यामुळे हे फंक्शन आहे. आता इथे बघितलं तर लक्षात येईल की 1 आणि 2 हे 2 इलेमेंट्स आहेत जे जाऊन एकाच इमेजला मॅप होत आहेत. असं चालतं फंक्शन मध्ये, एकाच इमेजला मॅप होत आहेत. पण अशा टाईपचं फंक्शन असेल तर ह्याचा अर्थ ते मेनी नंबर्स पासून एकाच नंबरला जाऊन मॅप होत आहेत. त्याला म्हणतात मेनी टू वन फंक्शन. सो दिस फंक्शन इज कॉल्ड मेनी टू वन फंक्शन. हा फंक्शनचा एक टाईप झाला मेनी टू वन, कारण यातले काही इलेमेंट्स मोर दॅन 2 इलेमेंट्स, 2 or more than 2 इलेमेंट्स मॅपिंग टू 1 इलेमेंट. बाकी कुठल्याही एकाला एक कसे मॅप झाले असतील, पण कुठल्या तरी एका कंडिशन मध्ये आता हे 2 इलेमेंट्स याला मॅप झाले नाही, मेनी टू वन असं मॅपिंग असेल तर त्याला म्हणतात मेनी टू वन फंक्शन. आता ह्या मेनी टू वनची आणखी स्पेशल केस म्हणजे काय, असं मेनी टू वन वगैरे नाही, प्रत्येक इलेमेंट एकाच इलेमेंटला जाऊन मॅप झाला पाहिजे. असं झालं तर त्याला आपण काय म्हणणार, समजा हेच फंक्शन आहे, फक्त सगळे इलेमेंट्स इथनं तर सगळे मॅप झाले पाहिजे. समजा 15 ला होतोय, हा काहीतरी 14 ला होतोय, 3 हा 2 आहे तो काहीतरी 12 ला होतोय, आणि 1 काहीतरी 10 ला होतोय. आता फक्त इथले 11 उरलं, तिथले इलेमेंट्स उरले तरी काही हरकत नसतं. इथले सगळे डोमेन मधले इलेमेंट्स ऑपरेट झालेत ना, चेक करायचे झालेत. आता आपल्याला लक्षात येईल की इथला एक इलेमेंट इथल्या एकाच इमेजला जाऊन मॅप झालाय, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त इलेमेंट एकाच इमेजला झालेत असं नाहीये, म्हणजे 1 to 1 अशा पद्धतीने मॅपिंग आहे. तर या मॅपिंगला किंवा ह्या फंक्शनला म्हणतात, हे फंक्शन जे आहे त्याला म्हणतात 1 to 1 फंक्शन. हे फार महत्वाचं आहे, पुढे तुम्हाला हे सगळीकडे लागणार आहे. स्पेशल केसेस आहेत त्या. तर मेनी टू वन हे काही जनरल फंक्शनची डेफिनेशन आहे, पण 1 to 1 फंक्शन हे किंवा त्याला नुसतं 1-1 फंक्शन असं पण म्हणतात. 1 to 1 फंक्शन म्हणतात, किंवा नुसतं 1-1 फंक्शन, किंवा अजून त्याला एक नाव आहे इंजेक्टिव्ह फंक्शन. सो 1 to 1 म्हणायचं, 1-1 म्हणायचं, किंवा इंजेक्टिव्ह म्हणायचं. नावातच आहे त्याच्या 1-1 इंजेक्टिव्ह, म्हणजे काय की एक इलेमेंट जाऊन एकाच इलेमेंटला जर मॅप होत असेल तर त्याला म्हणतात 1-1 फंक्शन. तर याची डेफिनेशन देताना मात्र अशी आहे की एफ डिफाईन फ्रॉम ए टू बी इज सेड टू बी इंजेक्टिव्ह फंक्शन किंवा 1-1 फंक्शन इफ डोमेन मधले 2 इलेमेंट्स घेतले जे डिफरंट आहेत, म्हणजे आता हा 3 आणि 4 हे डिफरंट इलेमेंट आहेत, तसे 2 डिफरंट इलेमेंट घेतले की x1 नॉट इक्वल टू x2 वेअर x1 x2 बिलॉंग्स टू ए, म्हणजे डोमेन मध्ये x1 x2 असे मेंबर्स घेतले जे x1 नॉट इक्वल टू x2 असतील तर त्यांच्या ज्या इमेजेस होतील त्या कुठे जातात, कोडोमेन मध्ये जातात. देन fx1 ही x1 ची इमेज झाली इज नॉट इक्वल टू fx2.
तर ह्या दोघांचे ज्या इमेजेस होतील fx1 आणि fx2 ज्या बी मध्ये जाणार आहेत कोडोमेन मध्ये, ते आपण काय असल्या पाहिजे, डिफरंट असल्या पाहिजे. म्हणजे एक एलिमेंट जाऊन ह्या इथल्या एका एलिमेंटला मॅप होत असेल तर त्याला म्हणतात 1-1 फंक्शन. सिंपल आहे. इथे पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन मध्ये तर लगेचच लक्षात येतं की 1 मॅपिंग टू 1 एलिमेंट ओनली. सो दिस इज कॉल्ड 1-1 फंक्शन, 1-to-1 किंवा इंजेक्टिव्ह असं त्याला म्हणतात. पुढचा टाईप बघूया. आता आपण फंक्शनची डेफिनेशन घेताना बघितलं होतं की दोन फंक्शन मध्ये जो कोडोमेन आणि रेंज ही वेगळी असू शकते. म्हणजे समजा काहीतरी मेंबर घ्या 1 2 3 4 5 51 53 55 67 असे काहीतरी मेंबर्स आहेत. कुठलेही घ्या तुम्ही, कुठलेही दोन सेट घ्या, आपण फक्त डेफिनेशन काय आहे ती आपण चेक करतो. तर याच्या आधी आपण फंक्शनची डेफिनेशन घेताना म्हटलं होतं की रेंज सेट हा वेगळा असतो. म्हणजे रेंज सेट म्हणा किंवा इमेज सेट म्हणा, इमेज सेट इज डिफरंट फ्रॉम कोडोमेन. डिफरंट म्हणजे इमेज सेट इज सबसेट ऑफ कोडोमेन. बरेचदा तो सबसेट असतो, काही वेळेला तो इक्वल होतो. जेव्हा तो सबसेट असतो, म्हणजे समजा असं मॅपिंग असेल की हे इथे जात आहे, 2 पण इथेच गेलाय, 3 पण इथेच गेलाय, 4 काहीतरी 67ला गेलाय, 5 पण 60. तर असं मॅपिंग झालं तरी ह्याला आपण फंक्शन म्हणू शकतो, कारण हे सगळे इलेमेंट ऑपरेटेड आहेत. ही फर्स्ट स्टेप क्लिअर झाली. त्याच्यानंतर काय की कुठेही 1 to many म्हणजे एकच इलेमेंट बऱ्याच जणांना मॅप व्हायला जात नाही, असंही होत नाही. म्हणजे हे दिस इज फंक्शन. पण या फंक्शन मध्ये काय होतं, इमेज सेट किंवा रेंज सेट काढायचं झालं तर किती येणार आहे, रेंज सेट मध्ये किती इलेमेंट येणार आहेत, जे मॅपिंग मध्ये आले तेवढेच इलेमेंट इमेज असतात ना, तेवढ्यानंच रेंज सेट मध्ये घेता येतात. सो 67 आणि 53 हे दोनच इलेमेंट आले रेंज सेट मध्ये. पण कोडोमेन मध्ये किती इलेमेंट्स आहेत, तर 51 53 55 अँड 67 4 इलेमेंट्स आहेत आणि रेंज सेट मध्ये फक्त 2 इलेमेंट्स आहेत. सो रेंज सेट इज सबसेट ऑफ कोडोमेन. हियर रेंज सेट इज सबसेट ऑफ कोडोमेन. दोन्ही इक्वल नाही झाले. तर व्हेनेवर रेंज सेट किंवा इमेज सेट, रेंज म्हणा इमेज म्हणा, इमेज सेट इज सबसेट ऑफ कोडोमेन असेल तेव्हा या अशा टाईपच्या फंक्शनला म्हणतात इनटू फंक्शन. अशा टाईपच्या फंक्शनला म्हणायचं इनटू फंक्शन. एफ इज सेड टू बी एन इनटू फंक्शन इफ रेंज सेट और इमेज सेट इज सबसेट ऑफ कोडोमेन, देन इट इज कॉल्ड इनटू फंक्शन. पण असं नाही झालं की हे सगळे इलेमेंट्स बरोबर ह्या सगळ्यांना मॅप झाले. म्हणजे थोडक्यात काय की इथल्या सगळ्या इलेमेंट्सना मागे प्री इमेज मिळाली. जसं आपण ह्यांना इमेज म्हणतो तर ह्यांच्या मागचं जिकडून आलेत ते त्यांना काय म्हणायचं, मागच्या नंबर्सना जाऊन प्री इमेज. प्री इमेज कुठे असतात, तर डोमेन मध्ये असतात. तर इनटू फंक्शन मध्ये हे असं चालतं जिथे रेंज सेट हा कोडोमेनचा सबसेट आहे. पण त्याच्या पुढची अजून स्पेशल केस आपण बघणार आहोत. तर दोन सेट दिले समजा P आणि Q, इथे काहीतरी 10. आणि काय असतील अजून काही नंबर. तर अशा पद्धतीने सेट दिलेला आहे. अजून एखादा नंबर दिला 120. आता आपल्याला स्पेशल केस बघायची. इनटू फंक्शन म्हणजे आपल्याला काय ते कळलं की इमेज सेट हा त्याचा सबसेट असतो वगैरे. पण आता असं आहे की ह्या कोडोमेन मधले जेवढे म्हणून नंबर्स आहेत, जेवढे म्हणून मेंबर्स आहेत, त्यांना मागे प्री इमेज असलीच पाहिजे. म्हणजे काय की हा कुठलाही इथला इलेमेंट मॅपिंग मध्ये आलाच नाही असं होता कामा नये. असं फंक्शन जर डिफाईन करता आलं म्हणजेच काय की समजा हा 10 ह्याला मॅप झालाय, हा 11 ह्याला मॅप झालाय, हा 12 ह्याला मॅप झालाय. तर अशा पद्धतीने मॅपिंग झालंय. आता आपण चेक करूया की कोडोमेन मध्ये 3 इलेमेंट्स होते आणि इमेज म्हणून किती आले, 3 इलेमेंट्स आलेत. म्हणजे कोडोमेन आणि रेंज दोन्ही सेम आहेत. म्हणजेच काय कोडोमेन मधल्या ईच अँड एव्हरी इलेमेंट साठी जर प्री इमेज एक्झिस्ट होत असेल तर त्याला म्हणायचं ऑन टू फंक्शन. सो दिस फंक्शन इज कॉल्ड ऑन टू फंक्शन, किंवा त्याला दुसरं नाव आहे सर्जेक्टिव्ह. सर्जेक्टिव्ह फंक्शन किंवा ऑन टू फंक्शन. सर्जेक्टिव्ह फंक्शन कसं ते लक्षात आलं, व्हेनेवर
इमेज सेट इज सेम ॲज कोडोमेन देन इट इज कॉल्ड ऑन टू फंक्शन किंवा सर्जेक्टिव्ह फंक्शन. म्हणजे इथल्या सगळ्या इलेमेंट्सना कोडोमेनमधल्या सगळ्या एलिमेंट्सना प्री इमेज एक्झिस्ट होते असं जर असेल तर. त्यामुळे डेफिनेशन घ्यायची आली तर एक तर ही डेफिनेशन आहे, इफ रेंज सेट किंवा इमेज सेट इज इक्वल टू कोडोमेन हे असेल तर त्याला म्हणतात ऑन टू फंक्शन. किंवा फॉर ऑल एफएक्स. फॉर ऑल एफएक्स, एफएक्स कुठे जातात? कोडोमेन मध्ये जातात. म्हणजे या सगळ्यांना आपण काय म्हणतो? एफएक्स म्हणतो ना, फंक्शनल व्हॅल्यू किंवा त्याला इमेज म्हणतो किंवा रेंज व्हॅल्यू. सो फंक्शनल व्हॅल्यू फॉर ऑल एफएक्स म्हणजे सगळ्याच्या सगळ्या क्यू मधल्या सगळ्याच्या सगळ्या इमेजेस ना, सगळ्या एलिमेंट्स ना देअर एक्झिस्ट एक्स, देअर एक्झिस्ट प्री इमेज. कोणावर ऑपरेट झालाय? एक्स वर. म्हणजे मागे डोमेन मध्ये तो एक्स असणार आहे. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू डोमेन. जो काही डोमेन असेल तो ABCD काय जो असेल. सो फॉर ऑल एफएक्स देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू डोमेन, देन दॅट फंक्शन इज कॉल्ड सर्जेक्टिव्ह फंक्शन ऑर ऑन टू फंक्शन. सो आपण 4 फंक्शनचे टाईप इथे बघितले. इंटू म्हणजे काय की रेंज सेट हा कोडोमेनचा सबसेट असेल इन जनरल, म्हणजे ती फंक्शनची इन जनरल डेफिनेशन, त्याला म्हणतात इंटू फंक्शन. त्याच्यानंतर मेनी टू वन म्हणजे हे पण एक फंक्शनचीच बेसिक डेफिनेशनमध्येच बसणारं ते फंक्शन. मेनी टू वन हे फंक्शनच झालं. पण 1 1 आणि ऑन टू ह्या 2 स्पेशल केसेस आहेत ज्या तुम्हाला पुढे पण हे फंक्शन जिथे जिथे लागेल तिथे कुठेतरी हे येणार. इंजेक्टिव्ह आणि सर्जेक्टिव्ह फंक्शन ही मात्र नीट लक्षात ठेवा. या दोघांच्या डेफिनेशन्स काय आहेत आणि ती फंक्शन्स कशी आहेत. इंजेक्टिव्ह म्हणजे काय? इंजेक्टिव्ह आणि 1 1 असं दोन्ही शब्द नीट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. 1 1 म्हटलं हां, याचा अर्थ काय? 1 to 1 मॅपिंग झालं पाहिजे. दॅट इज कॉल्ड 1 1 फंक्शन ऑर इंजेक्टिव्ह फंक्शन. अँड सर्जेक्टिव्ह म्हणजे ऑन टू फंक्शन. ऑन टू फंक्शन म्हणजे काय की यातल्या सगळ्या एफएक्सना मागे प्री इमेज एक्स एक्झिस्ट झाली पाहिजे. असं नाही होता का मग की एखादा इथे इलिमेंट राहिला की ज्याला प्री इमेज नाहीये. कारण समजा अजून एखादा इलिमेंट मी इथे घेतला की 125 आणि हा असाच राहिला, ह्याला कुठे येतात? कारण इथले 3 इलिमेंट संपले आणि 1 to many जाऊ शकत नाही, कारण त्याला फंक्शन म्हणता येणार नाही. 11 हा नंबर ह्याला आणि ह्याला दोघांना मॅप होतोय असं चालणार नाही, तर तो रिलेशन होईल पण नॉट फंक्शन. त्यामुळे ते तसं चालत नाही. त्यामुळे इथले 3 इलिमेंट ऑपरेट झालेत. कोडोमेन मध्ये मात्र तर 4 इलिमेंट झालेत. ह्याचा अर्थ काय झाला की ह्या 125 ह्या नंबरला मागे प्री इमेजच नाहीये, तो कुठूनही मॅप होऊन आलेलाच नाहीये. कोडोमेन मध्ये आहे, इट इज फंक्शन, पण इट इज नॉट ऑन टू फंक्शन, नॉट सर्जेक्टिव्ह फंक्शन. सो डिफरन्स लक्षात आलाय. फंक्शन आहे पण सर्जेक्टिव्ह फंक्शन नाही. कधी जर असा एखादा मेंबर त्या इमेज सेटमध्ये राहिला ज्याला मागे प्री इमेज नाही तर. सो ऑन टू आणि 1 1 ही 2 फंक्शन्स तुम्ही नीट लक्षात ठेवा. कारण एखादं फंक्शन हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करतं. म्हणजे इफ A is 1 1 and on to, and म्हटलंय and म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय सायमल्टेनियसली व्हायला पाहिजे. 1 1 and 2 then f is called बायजेक्टिव्ह फंक्शन. बायजेक्टिव्ह फंक्शन हे फार महत्वाचं आहे. बायजेक्टिव्ह फंक्शन म्हणजे जे फंक्शन इंजेक्टिव्ह अँड सर्जेक्टिव्ह बोथ कंडिशन सॅटिस्फाय करतं, दॅट फंक्शन इज कॉल्ड बायजेक्टिव्ह फंक्शन. कारण बायजेक्टिव्ह फंक्शन वरूनच, जर बायजेक्टिव्ह फंक्शन एखादं असेल तरच पुढचं आपण बघणार आहोत की इन्व्हर्स फंक्शन. सो लक्षात आली हे 4 टाईप. ह्या 4 टाईप मधले 2 टाईप नीट लक्षात ठेवायचे. कोणते? 1 1 अँड ऑन टू, इंजेक्टिव्ह अँड सर्जेक्टिव्ह. बिकॉज if f is both injective and surjective then it is called bijective function. आणि पुढची डेफिनेशन अशी आहे की पुढचा प्रकार असा आहे की if f is bijective, if f is bijective function then f inverse exists. म्हणजे काय? आता असं लिहिता नाही नको. म्हणजेच काय की इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होत. म्हणजे काय तर फंक्शन एक्झिस्ट होतं. कधी? जेव्हा एफ हे बायजेक्टिव्ह फंक्शन असेल तेव्हा एफ इन्व्हर्स एक्झिस्ट होतं. म्हणजे काय की असे 2 सेट दिलेले आहेत
आणि त्याच्यानं ह्या बाजूने या बाजूला एफ हे फंक्शन डिफाईन झालेलं आहे. म्हणजे ए टू बी हे एफ फंक्शन डिफाईन झाले आणि मग याचे मेंबर्स इथे जाऊन मॅप होत आहेत. सपोज आपण वन एक्झाम्पल घेऊया म्हणजे लक्षात येईल की एफ इनवर्स का एक्झिस्ट होतो आणि ते बायजेक्टिव्ह असणं का इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. काहीतरी 5 6 7. आता हे फंक्शन इंजेक्टिव्ह असेल तर 1 to 1 म्हणजे 1 1 मॅपिंग असायला हवं. त्यामुळे आपण मॅपिंग करूया त्याचं. 1 1 मॅपिंग आहे त्यामुळे सपोज 1 goes to 5, त्याच्यानंतर 2 goes to 6 and 3 7. म्हणजे हे 1 1 झालं, इंजेक्टिव्ह फंक्शन झालं. आता सर्जेक्टिव्ह आहे चेक करण्यासाठी काय करावं लागेल की इथल्या सगळ्या मेंबर्सना प्री इमेज आहे का आहे, कारण हे सगळे मॅप होऊन आलेले आहेत. हे सर्जेक्टिव्ह नसेल, सपोज सर्जेक्टिव्ह नसेल तर काय होईल की इथे असून कुठला तरी एखादा इलेमेंट राहिला की ज्याला प्री इमेज नाही, मग हे फंक्शन आहे पण हे सर्जेक्टिव्ह नाही म्हणजे ऑन टू फंक्शन नाही. मग काय होणार आहे की हे बायजेक्टिव्ह होणार नाही आणि म्हणून मग इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी का त्याचा प्रॉब्लेम येणार आहे ते आपण नंतर बघू. पण आत्ता काय झालं, आपण जे फंक्शन घेतले ते इंजेक्टिव्ह पण आहे आणि सर्जेक्टिव्ह पण आहे. त्यामुळे 1 1 मॅपिंग पण झालंय आणि प्रत्येक इलेमेंटला एक्झिस्ट होतोय इन्व्हर्स पण. आता आपण उलट फंक्शन डिफाईन करणार बी पासून ए पर्यंत, त्याला म्हणतो आपण एफ इन्व्हर्स. इन्व्हर्स फंक्शन उलट असतं ना, जसा एक्स चा इन्व्हर्स आपण कसा लिहितो 1/x म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स, तर उलट लिहितो. तसंच आहे की एफ डिफाईन फ्रॉम ए टू बी असेल तर एफ इन्व्हर्स कसा डिफाईन होणार आहे बी टू ए. आणि हा डिफाईन होताना फंक्शनची बेसिक डेफिनेशन फॉलो होईल, कारण त्यांचं मॅपिंग कुठेही जाणार नाही, ते तसंच राहणार आहे. म्हणजे 1 goes to 5 आहे तर एफ इन्व्हर्सच्या वेळेला काय होणार आहे 5 goes to 1 असं होणार आहे. उलट येऊन तिकडे 1 ला मॅपिंग होणार आहे. 2 6 ला जाऊन मॅप झालाय तर इन्व्हर्सच्या वेळेला काय होणार आहे 6 इथे येऊन 2 ला मॅप होणार आहे आणि हा 7 इथे येऊन 3 ला मॅप होणार आहे. आता फक्त कन्सेप्ट बदलला, म्हणजे शब्द बदलले फक्त की हे डोमेन मधले इलेमेंट होते एफ साठी, हे कोडोमेन मधले हे इमेजेस होते एफ साठी. एफ इन्व्हर्स साठी मॅपिंग तेच राहिले, फक्त काय झालं की हे डोमेन झाले, सो ह्या प्री इमेजेस झाल्या आणि हे कोडोमेन मधले इलेमेंट झाले. उलट झालं ना, त्यामुळे हे कोडोमेन झालं, हे कोडोमेन मधले इलेमेंट झाले. आता हा ऑन टू असण्याचा का फायदा आहे किंवा ऑन टू असणं का महत्वाचं आहे सर्जेक्टिव्हचं, कारण सपोज जर इथे एखादा मेंबर असता आधीच्या ह्याच्यात फंक्शन एफ डिफाईन करताना एफ, आता जेव्हा एफ इन्व्हर्स आपण डिफाईन करू हे मॅपिंग तसंच राहतं, फक्त इकडनं इकडे येतं. म्हणजे काय की एफ इन्व्हर्स ऑफ 6 हा कोणाला जो मॅप होतोय तर तो कोणाचा इथे 2 ला, म्हणजे ह्याची फंक्शन व्हॅल्यू आली 2. तर फक्त उलट होतं ते. मग आता हा जो 8 हा मेंबर आहे त्याला जर ऑपरेटच केलं नाही आपण एफ इन्व्हर्सने तर त्याला फंक्शन कसं म्हणता येईल. सो इट इज नॉट फंक्शन. सो ते इंजेक्टिव्ह किंवा सर्जेक्टिव्ह असण्याचा काय इम्पॉर्टन्स आहे हे लक्षात आलं का, की जर सर्जेक्टिव्ह नसतं तर इथे कोडोमेनमध्ये आधीच्या एफच्या कोडोमेनमध्ये इलेमेंट शिल्लक राहिले असते आणि मग ते इलेमेंट उलट मॅपिंग करताना फंक्शनमध्ये आलेच नसते एफ इन्व्हर्समध्ये, मग ते फंक्शनमध्ये ऑपरेट होत नाहीत, त्यांना आपण फंक्शन म्हणतच नाही, मग एफ इन्व्हर्स हे फंक्शन झालंच नसतं. म्हणजेच एक्झिस्टन्स ऑफ इन्व्हर्स हे पॉसिबल होणार नाही जर फंक्शन ऑन टू असेल. आणि 1 1 चा पण काय आहे की 1 1 पण असायला हवं, बिकॉज हे 1 to 1 इथलं मॅपिंग झालंय, कारण उलट येताना पुन्हा हे 1 1 मॅपिंग असायला हवं ना. सपोज इथले 2 एलिमेंट्स एकाच एलिमेंटला मॅप झाले असते असं असतं. आता हे दिसतंय की 1 to 1 असं मॅप झाल्यामुळे आपल्याला एफ इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय आणि एफ इन्व्हर्स आपण घेतोय, हा इलेमेंट चालणार नाही इथे. पण 1 1 चा का इम्पॉर्टन्स आहे इथे तेही बघूया आपण, की सपोज पहिलं एफ हे फंक्शन 1 1 नसतं आणि हा इलेमेंट याला मॅप होतोय, हा इलेमेंट ह्याला, अगदी हा नाहीये असं समजू, फक्त 7 आहे म्हणजे ऑन टू तर दिसतंय, हे फंक्शन ऑन टू तर आहे, कारण का 6 आणि 7 दोनच मेंबर्स आहेत आणि दोघांनाही प्री इमेजेस आहेत, त्यामुळे ऑन टू तर आहे. पण 1 1 नाहीये, कारण का 1 to 1 मॅपिंग होत नाही. तरी एफ हे फंक्शन आहे कारण हे ऑन टू फंक्शन आहे, सो दिस इज कॉल्ड फंक्शन. पण आता एफ इन्व्हर्स करताना मात्र कसं होईल, एफ इन्व्हर्स करताना हेच याला दोन मॅप होणार आहेत ना, म्हणजे एफ इन्व्हर्स ऑफ 7 इज इक्वल टू मिळाला आपल्याला 3 अँड एफ इन्व्हर्स ऑफ 6 आता किती मिळणार. आता 1 लिहायचं का 2 लिहायचं, फंक्शनल व्हॅल्यू मस्ट बी युनिक, एकच असायला हवी. म्हणजेच काय झालं, एक पासून बऱ्याच 1 or more than 1 2 or more than 2 मेंबर्सना जर फंक्शन जाऊन मॅप होत असेल तर त्याला फंक्शन मुळात म्हणतच नाही, ते रिलेशन असू शकतं पण इट इज नॉट फंक्शन. सो एफ इन्व्हर्स
एक्झिस्टच होणार नाही, कारण हे उलटं जाताना 1 to many होईल. म्हणजेच काय, एकच मेंबर 2 ह्याला जातो आणि फंक्शन व्हॅल्यू युनिक असली पाहिजे, एका युनिक इमेजला ते मॅप झालं पाहिजे. इथे 1 लिहिणार का 2 लिहिणार असं आहे. सो फंक्शन मस्ट बी इंजेक्टिव्ह ॲज वेल ॲज सर्जेक्टिव्ह टू बी बायजेक्टिव्ह. आणि एफ इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी फंक्शन बायजेक्टिव्ह असायलाच लागतं, तरच एफ इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. त्यामुळे एखादं फंक्शन दिलं असेल तर प्रत्येक वेळेला ईच अँड एव्हरी टाइम त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होईलच असं नाही. कारण का, कंडिशन अशी आहे की ते बायजेक्टिव्ह असायला लागतं म्हणून. तर अशा पद्धतीने इंजेक्टिव्ह, सर्जेक्टिव्ह, बायजेक्टिव्ह हे 3 कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. त्याच्यावरनं बायजेक्टिव्ह असेल तर इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय. सोपं आहे. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं, ते इन्व्हर्स एक्झिस्ट व्हायला बायजेक्टिव्ह शिवाय पर्याय नाही.